आयकॉन प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, मी अरुण अंधारे पाटील. आपण पाहतात महाराष्ट्र रोखोक. आज आपण पारनेर तालुक्यातील कानूर पठार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजेच पूर्वाश्रमीची कानूर पठार पतसंस्था या पतसंस्थेमधील गैरव्यवहार आणि जे घोटाळे झालेले आहेत, परंतु आमच्या पतपेढीत कुठलाही घोटाळा झालेला नाही, अशा प्रकारच्या जाहिराती आता त्या अध्यक्ष असतील किंवा मुख्य कार्यकारी अध्यक्ष असतील किंवा संचालक मंडळ यांना कराव्या लागत आहे. मागे आम्ही लोकमतच्या एका बातमीमध्ये वाचलो, खूप मोठी अशी जाहिरात त्या ठिकाणी करण्यात आली होती. आपल्याला आधी वाटलं ही बातमी आहे, परंतु शेवटला ज्यावेळी पाहिलं त्यावेळी ठिकाणी ऍड लिहिलं होतं. म्हणजे इलेक्शनच्या वेळेला, निवडणुकांच्या टायमाला आम्ही पाहिलेलं आहे मुंबईमध्ये किंवा इतरत्र, की एखाद्या उमेदवाराची मोठी बातमी छापायची की तो उमेदवार निवडून येईल, हमखास येईल, प्रचारात त्यांची प्रचंड आघाडी वगैरे, आणि मग ती बातमी जेवढी होईल त्या बातमीचे जाहिरातीचे रेट वृत्तपत्रावाले घेतात. म्हणजे हा निवडणुकीतील एक खूप मोठा भ्रष्टाचार आहे मित्रांनो, परंतु तो आता खुलेआम सुरू आहे. आता ह्या पतपेढ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या पेड न्यूज द्यावं लागतात, जाहिरातीच्या रूपात पेड न्यूज द्यावं लागतात. याचं मुख्य कारण काय हे शोधण्याची गरज आहे. आम्ही या अगोदरच सांगितलं की कानूर पठार पतसंस्थेमध्ये अनियमितता आहे. ठेवी तुम्ही ठेवीदारांनो काढा किंवा नका काढू, तो तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. परंतु या अगोदर सुद्धा आम्ही सेनापती बापट पतसंस्था असेल, गोरेश्वर पतसंस्था असेल किंवा राजेश्वर शिवाजी असेल किंवा पारनेर सैनिक सहकारी बँक असेल, या पतसंस्था किंवा बँकेच्या विषयी देखील अशीच भविष्यवाणी केली होती आणि दुर्दैवाने ती खरी ठरली. आज राजे शिवाजी असेल किंवा सेनापती बापट आहेत, पतसंस्था बंद झालेल्या आहेत, ठेवीदारांचे ठेवी पैसे मिळत नाहीत, त्यांच्या प्रॉपर्ट्या मात्र विकल्या गेल्या त्या पतसंस्थांच्या. आता पारनेर सैनिक सहकारी बँक या ठिकाणी देखील खूप मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्या ठिकाणी जिओचे सरकारचे चेक वटवले, बोगस कर्ज वाटप झाली, कर्जदारांच्या जमिनी परस्पर कमी पैशामध्ये आपापल्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतल्या गेल्या. आम्ही आवाज उठवला, परंतु देर आहे दुरुस्त आहे म्हणतात ना मित्रांनो. आदरणीय अण्णासाहेबांची त्यांनी सुरू केलेली बँक असल्यामुळं सरकार त्याकडे कानाडोळा करत होतं. पण शेवटी कायदा आहे कुठेतरी अस्तित्वात, आणि मग त्या संचालक मंडळावर कारवाई झाली. आता त्या ठिकाणी प्रशासक आलेले आहे, काही संचालक जामिनावर बाहेर आहेत, काही फरार आहेत, काही नाटक झालेले आहे. अशा प्रकारे हा जो खेळ आहे मित्रांनो, हा सुरूच राहणार आहे. हा भ्रष्टाचार काही थांबणार नाही. आता नेगोची देखील आता एक पतसंस्थेवरती अशाच प्रकारचा घोटाळ्याचा आरोप झालेला आहे, मळगंगा मला वाटतं, आणि त्यांचे जे रंगनाथ वराळ पतसंस्था आहे काहीतरी, त्यांच्यावर देखील कारवाई होत आहे. मग आता कानूर पठारचा हा जो विषय, आता त्यांना जी जाहिरात ऍड करावं लागत आहे, हिचं मूळ कारणच आहे मित्रांनो, या ठिकाणी गैरव्यवहार आहे. परंतु तो ज्यावेळी उघडकीस येईल त्यावेळी वेळ गेलेली असेल आणि मग त्यावेळी ठेवीदार अडकतील, जसे इतर पतसंस्थांचे अडकलेत. आता राहिला दुसरा कारवाईचा प्रश्न मित्रांनो. इतर पतसंस्थांसाठी आपण महाराष्ट्रामध्ये सहकार विभाग आहे किंवा जिल्ह्याचे सहकार निबंधक, उपनिबंधक आहे, आयुक्त आहे, त्यांच्याकडे आपण मागणी करू शकतो, त्या ठिकाणी उपोषण करू शकतो. परंतु मल्टीस्टेट या पतसंस्था ज्या आहेत त्या दिल्लीला आहेत, आणि दिल्लीला त्या ठिकाणी सहकार मंत्रालय आता नवीन स्थापन झालेलं आहे. त्याचे मंत्री अमित शहा आहेत, परंतु अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांना कुठे याकडे पाहायला वेळ आहे. आणि मग त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सर्व हा हिमाधार अवलंबून आहे, आणि ते मात्र या गंभीर बाबींकडे लक्ष देत नाहीत. देशभरातल्या मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये खूप मोठे घोटाळे आहेत, हे त्यांना दिसत नाहीत का? फक्त राजकीय वर्चस्व गाजवण्यासाठी, या सहकाराला आपल्या कब्जामध्ये ठेवण्यासाठी ह्या मंत्रालय स्थापन केलेलं आहे असं आता वाटत आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हे जे सहकार मंत्रालय आहे ते अटल ऊर्जा भवन म्हणून आता एक नवीन त्या ठिकाणी बिल्डिंग झालेली आहे. त्या ठिकाणी हे त्याचं कार्यालय आहे. सेंट्रल जे कॉर्पोरेटचे रजिस्टर असतात त्या ठिकाणी बसतात, आणि मग ते झा म्हणून वगैरे काहीतरी बसतात, आणि मंत्री महोदय जे आहेत ते कृषी भवन या ठिकाणी मोळ असतील, राज्यमंत्री अमित शहा यांचं ते कार्यालय. त्यामुळे आपल्याला एक तर मंत्र्यांकडे पत्र द्यायला लागतं, आणि दुसरं
मंत्र्यांकडे ते लास्ट स्टेपला जातं किंवा न जातं माहित नाही, परंतु सेंट्रल रजिस्टर जे आहेत ते त्यांच्याकडे हे पत्र जातं. आणि मग आम्ही आता 27 मार्चला दिल्लीला जाऊन या मंत्रालयामध्ये आणि ते जे निबंधक त्यांचे सेंट्रल रजिस्टर आहेत त्यांना ते पत्र दिलं आणि फोनवरती आम्ही त्यांच्याशी बोललो सुद्धा, परंतु ते बाहेर असल्यामुळं आमची प्रत्यक्ष भेट नाही झाली. परंतु ते पत्र तक्रारीचे यात काय काय अनियमितता आहे, कसा कोणत्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, वाडे बोलायची जमीन असो, सावेडीच्या जमिनीत असो, त्यांचे सातबारे, त्यांचे कर्ज, त्यांच्या त्या तारखा, एकाच तारखेला 4 पतपेढ्यांनी एकाच विस्तांना कसे कर्ज दिलेत मित्रांनो. सावेडीत एकूण 60 गुंठ्यावरती 14-15 कोटी कर्ज दिलेले, असे खूप मोठे घोटाळे यामध्ये. आणि हे वसूल होणारे नाहीत. जे टोळ्या पैसे बुडवणाऱ्या टोळ्या आहेत याच टोळीला यांनी हे पैसे दिलेले आहेत. त्यामुळं ते पैसे मिळणं आता कठीण झालेलं आहे मित्रांनो. तेव्हा आम्ही साधारण हे अर्ज जे दिले आहेत मित्रांनो हे इंग्रजीमध्ये दिलेले आहेत, परंतु त्याचे आता त्याचा आपण मराठीत अर्थ बघूया. काही मुद्दे आपला थोडक्यात मी मांडतो. आरोपाचे मुख्य मुद्दे आहेत बोगस कर्ज वाटप, संस्थेमार्फत अनेक कोटी रुपयांची कर्जे बोगस व काल्पनिक सभासदांच्या नावावर मंजूर करण्यात आलेले आहेत. दुसरी बुडीत कर्ज, एनपीए वाढ, मोठ्या प्रमाणात कर्ज वसुली न झाल्यामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या धोक्यात आलेली आहे. बोगस सभासद, राजस्थान व इतर राज्यातील बनावट सभासद दाखवून आर्थिक व्यवहार करण्यात आलेले आहेत. बांधकाम खर्चात भ्रष्टाचार, मुख्य कार्यालय व शाखांच्या बांधकाम असेल दुरुस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च वाढवून भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. अयोग्य नियुक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांची पात्रता नसताना त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परिणाम सभासदांचे कोट्यावधी रुपये धोक्यात आलेले आहेत. संस्था आर्थिकदृष्ट्या कोलमडण्याच्या स्थितीत आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार यांच्यावर हा मोठा परिणाम होणार आहे. त्यासाठी आपण भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या संघटनेतर्फे हे तक्रार अर्ज मंत्री महोदयांना दिलाय. या प्रकरणी स्वतंत्र उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी सीबीआय, ईडी आणि विशेष तपास यंत्रणा मार्फत करावी. संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून जर दोषी आढळले तर कारवाई करावी. तिसरं, सर्व कर्ज व्यवहार व आर्थिक नोंदींचे फॉरेन्सिक ऑडिट करावे. दोषी आढळल्यास त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी. 5, सभासदांचे हित जपण्यासाठी तातडीने प्रशासनिक हस्तक्षेप व्हावा, म्हणजे प्रशासक नेमलं जावं. अशा प्रकारचे त्यात इंग्रजीमध्ये आम्ही माहिती दिलेली आहे. हे जे माहिती आहे याचे काही म्हणजे कशा प्रकारे हा भ्रष्टाचार झालाय याबाबत देखील काही अर्ज आम्ही दिलेले आहेत. आता याविषयी माहिती अधिकार अर्ज देखील आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि माहिती अर्ज दिलेला आहे. त्या ठिकाणी कशा प्रकारे आम्हाला याची माहिती आहे, ज्याचे ऑडिट असेल 5 वर्षाची, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्या परीक्षा दिलेल्या आहेत, त्यावेळी किती पास वगैरे सगळी माहिती अधिकाराखाली आपण हिंदीमध्ये तो अर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे. आता नुकतीच आम्हाला काय माहिती अशी आली की यांनी पुन्हा एक मार्च एंडिंगचा एक अहवाल समोर आलाय. त्या ठिकाणी देखील काही धक्कादायक बाबी या ठिकाणी उघड झालेल्या आहेत आणि त्या बाबी अशा आहेत मित्रांनो की काही प्रश्न सभासदांनी आमच्याकडे उपस्थित केले होते की कनोर पट्टायारची ही जी मार्च एंडिंगची जी अहवाल आहे तो भूलभुलैया आहे. थोडक्यात ठेवी किती आहेत, या संस्थांच्या म्हणजे लोकांच्या ठेवी किती आहेत, मागच्या वर्षात मार्च म्हणजे एंडिंग पर्यंत यांच्याकडे किती ठेवी होत्या आणि आता म्हणजे या वर्षामध्ये यांच्याकडे किती ठेवी आल्यात, ठेवी तुमच्याकडं मागील अहवाल वर्षात वाढल्या की कमी झाल्या, याचा एक कुठल्याही प्रकारचा आकडा या बँकेच्या मंडळाने दिलेला नाही. त्याचप्रमाणे गेल्या वर्षात कर्ज वाटप किती झाले व वसुली किती झाली आणि एनपीए किती आहे याची देखील सभासदांना माहिती व्हावी. डेटा सेंटरचा वर्षापूर्वी सुरू झाली, 4 वर्षापूर्वी, मग त्याची जाहिरात आता का करण्याची गरज पडली. गेल्या वर्षीची उलाढाल 2400 कोटी होती, मग यावर्षी 2000 कोटीने म्हणजे 800 कोटीचा तोटा झालेला आहे उलाढालीचा. तो कसा 800 कोटी कमी कसे झाले. जर ऑडिट वर्ग अ मिळवला असेल तर तो सभासदांना त्याचा रिपोर्ट दाखवत का नाही. शेवटी खेळते भांडवल 877 कोटी म्हणजे कसे आणि काय, आणि ते आता दुसऱ्या यावर्षी अहवाल साला ठेवी किती वाढल्या व किती कमी झाल्या, संस्थेची तरतूद
गुंतवणूक किती व कायम मालमत्ता किती, आणि अशा प्रकारचे हे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, तर आपण थोडक्यात काही गोष्टी आपण जाणून घेऊया की संस्थेचे चालू आर्थिक वर्षात तब्बल 11,62,00,00,000 रुपयांचा ढोबळ नफा दाखवलाय. मात्र याच वेळी निव्वळ नफा 3,90,00,00,000 रुपये इतकाच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच कागदावर कमाई मोठी दिसत असली तरी प्रत्यक्षात हातात उरलेला नफा मात्र खूप कमी आहे. आणि त्याचा सरळ अर्थ काय तज्ञांच्या मते, संस्थेच्या खात्यात एनपीए म्हणजे थकीत व बुडीत कर्जाचे प्रमाण वाढलेले असू शकते. अनेक कर्जदारांकडून परतफेड होत नसल्यामुळे संस्थेला त्यावर तरतूद करावी लागते, प्रोव्हिजन, आणि त्यामुळे नफ्यावर मोठा परिणाम होतो. त्याचबरोबर प्रशासनिक खर्च आहे, कर्मचारी पगार, वसुलीतील अडचणी, हे सर्व खर्च वाढल्यामुळे निव्वळ नफा कमी झालेला आहे. ढोबळ नफा मोठा पण निव्वळ कमी ही आर्थिक आरोग्याबाबत इशारा आहे. संस्थेची आर्थिक स्थिती खरंच मजबूत आहे की फक्त आकड्यांचा खेळ आहे? हा प्रश्न आता सर्वसामान्य सभासद आणि ठेवीदारांमध्ये चर्चेचा विषय बनलेले आहेत. या प्रकरणात पारदर्शकता आणि स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे, कारण हा प्रश्न हजारो ठेवीदारांच्या पैशाचा आहे. दुसरीकडे आपण पाहिलं या चौकशी करण्यावर डेटा सेंटर, ज्याला म्हणतो आपण काळीज आपण म्हणूया, किंवा ते माइंड, या सिटीत डेटा सेंटर हे पूर्वी 4 वर्षापूर्वी आले. यांना आता त्या डेटा सेंटरला ते दाखवण्यात का आलं की आता आम्ही डेटा सेंटर सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा भ्रष्टाचार कानोर पठार पतसंस्थेमध्ये सुरू आहे आणि त्याला दडपण्याचं काम आपण शेवटची धडपड म्हणूया ती सुरू आहे. आणि सर्व पतपेढ्यांमध्ये अशाच धडपडी शेवटपर्यंत चालल्या, परंतु ज्यावेळी प्रशासक लक्ष घालतं मित्रांनो, त्याची ऑडिट होते, दुर्बीण लावली जाते, अशी त्यावेळी कळतं की कुठे ना कुठेतरी हे सापडतात कचाट्यात. आणि मग ज्यावेळी कचाट्यात सापडतात मग ते पळवाटा शोधू लागतात, पैशांची हेराफेरी शेवटला होते. नंतर अनेक गडबड जाता जाता गडबड करतात हे लोक, आणि मग ठेवीदार तोंडघशी पडतात, त्यांच्या ठेवी त्यांना परत भेटत नाही. आणि मग ज्यावेळी एकदम आज समजा आज 10 लोक ठेवी काढायला गेले, उद्या 10 गेले, परवा असे 25 गेले, तर त्या ठेवी देणं सोपं होतं मित्रांनो. पण ज्यावेळी सर्व ठेवीदार एकदम ज्यावेळी ठेवी मागायला येतात त्यावेळी यांच्याकडे ठेवीदारांना द्यायला पैसे नसतात, त्याची एकदम तरतूद नसते, आणि मग ते ठेवीदार त्यांच्या ठेवी देणं बंद केलं जातं आणि शाखांना टाळे लागले जातात. हे आपण अनेक पतसंस्थांचं उदाहरण पाहिलेलं आहे मित्रांनो. कानोर पट्टा सुद्धा त्याच वाटेने चाललेले आहे. तेव्हा ठेवीदारांनी या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे की करोडो रुपयाचे तुम्ही कर्ज वाटले, ते कर्ज रिव्हर्स म्हणजे वसूल झाले का? तुम्ही जे छोटे छोटे दुकानदार आहेत त्यांनी 10, 20 लाख, 15 लाख, 5 लाख कर्ज घेतले, त्यांच्यावर मात्र पठाणासारखे तुम्ही कर्ज वसुली करता. कर्ज वसुली करणं हा काही गुन्हा नाही मित्रांनो, परंतु तुम्ही अशी कर्ज दिलेत की जे येणारच नाही, याला मात्र गुन्हा म्हणतात. आणि ती कर्ज 1,00,000-2 लाखाची नाही मित्रांनो, कोटी रुपयाचे कर्ज दिले, त्याच्यातून टक्केवारी घेतल्याचा संशय सभासदांना आहे. आणि अशामुळं इमारत निधी, किती पैसे खाण्याचे मार्ग आहेत मित्रांनो, ते सगळे मार्ग अवलंबून या लोकांनी पैसे खाल्लेले आहेत. आणि आता ज्यावेळी केंद्र सरकारकडे आम्ही हा जो अर्ज केलेला आहे 27 मार्चला, आपण 1 महिन्यात आता कमीत कमी माहिती अधिकार अर्जाचं उत्तर यायला आता लागेलच. 1 महिन्यानंतर केंद्र सरकारने देखील उडवाउडीची उत्तरं दिली किंवा असमर्थता त्यांनी दाखवली की म्हणजे चौकशी होणार नाही, तर त्यावेळी मात्र आम्ही दिल्ली येथील जंतर मंतर रोडवरती केंद्र सरकारच्या सहकार विभागाविरोधात, अमित शहा यांच्या विरोधात त्या ठिकाणी भ्रष्टाचारी सरकार म्हणून उपोषण करणार आहोत. हे देखील या भामट्याने ध्यानात ठेवावं. तृतीय इतकेत अफवा उठवणं सोपं असतं, परंतु सरकारला त्या ठिकाणी उत्तर देणं आणि कागदोपत्री उत्तर देणं, तुम्ही जे आकड्यांचे खेळ खेळले ते खेळ आम्हाला सगळे आहेत मित्रांनो माहिती. या सहकाराबाबत आज गेली 25-30 वर्ष अनेक पतसंस्थांच्या, अनेक सहकारी बँकांच्या विरोधात आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि योगायोगाने ते खरे ठरले मित्रांनो. आणि असो कानोर पठारमध्ये देखील हे घोटाळे जे आमच्या समोर दिसत आहेत ते खोटे ठरवत, ठेवीदारांचे पैसे त्यांना सुखरूपपणे सगळे पैसे मिळत, हीच आमची पुन्हा एकदा या ठिकाणी म्हणजे मनोकामना आहे. परंतु जर खरोखरच काही त्यात किलमिश निघालं तर मात्र ठेवीदार धोक्यात होतील. हेच आजच्या याच्यातून मी रोखोक मधून सांगू इच्छितो. तुर्त इतकेच. आता आपण महिनाभर थांबलोय मित्रांनो.
ज्यानंतर जंतर मंतरला उपोषण करण्यात येईल त्यावेळी मग आपण पाहू केंद्र सरकार याविषयी काय निर्णय घेतं ते. आणि आमचं तेच मत आहे की या ठिकाणी प्रशासक यावं, प्रशासकाने हा कारभार सुधारावा आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे सुखरूप मिळावेत. तुर्त इतकेच. धन्यवाद. कृपया आपण हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.